देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आपले प्रतिनिधी प्रशांत कोरटकर यांनी। शपथविधी समारंभ भव्य दिव्य असा वानखेडे स्टेडियमवर होतो आहे। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेईल अशी अपेक्षा सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत। मुनगंटीवार साहेब एक सांगा की भव्य दिव्य असा शपथविधी होतो आहे, काय भावना आहे तुमच्या? खरं तर आनंद आहे, अंधार दूर सरतोय आणि विकास महाराष्ट्राच्या नशिबामध्ये येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करणारं सरकार येणार आहे। हा शपथविधी नाही, हा उद्या विकासाच्या झंझावाताचा शंखनाद होणार आहे। कोण मंत्री होईल, कोण मुख्यमंत्री होईल हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून गौण आहे, पण चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडिंग्लजपर्यंत असणाऱ्या या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य दीनदुर्बल शोषित पीडित माणसाच्या आयुष्यामध्ये अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा संकल्प होण्याचा याचा दिवस आहे। याचा आनंद साऱ्या महाराष्ट्राला असणार आहे। विदर्भाला मुख्यमंत्रीपद अनेक वर्षानंतर मिळालं, काय भावना आहे तुमच्याकडे? तुम्ही स्वतः विदर्भातून येता आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या आणि अविकास झाला ह्या चर्चा होत्या, मुख्यमंत्री आता मिळतात विदर्भाला, काय वाटतं तुम्हाला? नाही, आव्हान स्वीकारणार आहोत, आव्हान आहेत। 15 वर्षामध्ये जो घटनाक्रम आहे, ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने अनुभवलं आहे, कृतीशून्यता, या कृतीशून्यतेतून आम्हाला लोकांपर्यंत वेगाने निर्णय घेत, पारदर्शक निर्णय घेत, भयमुक्त, भूकमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, समतायुक्त महाराष्ट्र घडवायचा असेल तर या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत। शेवटचा प्रश्न, शिवसेनेला सोबत तुम्ही अजून घेतलं नाही, नेमकं काय भूमिका आहे? अल्पमतात तुमचं सरकार राहील, तुम्हाला पुढे भीती आहे का मनात की नाही, अल्पमतात सरकार राहणार नाही। असं सरकार कोण कसं स्थापन करणार आहे? काय सरकार बहुमतातच असणार आहे, पण कशा पद्धतीने गणित जोडल्या जातील हे काही चॅनल्सच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं नाही। हे विधानसभेच्या व्यासपीठावर हे आम्ही सिद्ध करणार आहोत आणि म्हणून अल्पमत हा विषयच नाही। बहुमताने हे सरकार काम करणार आहे आणि बहुमताचा आदर ठेवून काम करणार आहे, जनतेचा आदर ठेवून काम करणार आहे। तुमच्याकडे कुठली जबाबदारी येईल, काय वाटतं? तुम्ही काय कॅल्क्युलेशन केलं? कुठलं मंत्री? मी कोणतंही कॅल्क्युलेशन आयुष्यात करत नाही, कारण भारतीय जनता पार्टीने सर्वात मोठी जबाबदारी माझ्यावर दिली ती म्हणजे या पक्षाचा कार्यकर्ता असणं। यापेक्षा दुसरी गौरवाची बाब असू शकत नाही। आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनंतर अत्यंत महत्त्वाचं खातं हे सुधीर मुनगंटीवारांना मिळणार आहे। ज्यांनी जरी सांगितलं नाही तरी शपथविधी लवकरच होणार आहे, त्यानंतर कुठलं महत्त्वाचं खातं सुधीर मुनगंटीवारांना मिळतं हे महाराष्ट्राच्या जनतेला समजणार आहे। अमित सह प्रशांत कोरटकर, जय महाराष्ट्र, मुंबई।